अरे तू हॅलो हॅलो प्रतीक, आयफोन घेतलास? हा सर. तो सो प्रो मॅक्स? हा सर, 17 प्रो मॅक्स कितीला घेतला सर? 1.5 लाखाचा. हा, 1.5 लाख. 1.5 लाखाचा? बाहेर उभी आहे ती मर्सिडीज गाडी कोणाची? नाही माझी नाही. तुमची नाही? माझी आहे. बघू सर कुणाला आहे, वेड्यात तुमच्याकडे काढतोय? पण आहे सर. माझ्याकडे आहे, माहितीये मला, पण हा 1.5 लाखाचा आहे. हे बा, वेड्यात काढतोय मला. मीच घेतलेला आहे हा फोन, तो सुद्धा 5,000 रुपयाला. खरं सांगतो. हा बघा, 5,000 रुपयाला आयफोन 17 प्रो मॅक्स. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, असे भरपूर लोक असतात जे 5,000चा आयफोन घेऊन फिरतात आणि तुम्हाला वाटतं की अरे वा आयफोन घेतलाय. आणि हा लिटरली 200 दिरमचा दुबईवरनं मी आयफोन 17 प्रो मॅक्स आणलाय आणि खरा जो 1.5 लाखाचा आहे ना तो हा आहे. विचार करा, इथं फक्त त्यांनी एम हॉर्स लिहिलेलं आहे, त्याची ब्रँडिंग कुठली तरी, बस तेवढाच फरक आहे, नाहीतर दोघांमध्ये काही फरक नाही. लुक ॲट दिस. मी जर का असा धरला ह्याला तर कळणार सुद्धा नाही. हो, तिथं खाल्लेलं ऍपल ते दिसत नाहीये, पण तरी सुद्धा बघा ना, फक्त मागूनच नाही बरं का, पुढून सुद्धा. हा बघा, लिटरली हा म्हणजे अँड्रॉइडच आहे, पण हे बघा सगळं काही तसंच आहे. वरती डायनॅमिक आयलंड हे बघा. हे तुम्हाला सांगतोय, पण तुम्ही घेऊ नका, कारण की हा अँड्रॉइड फोन आहे आणि याच्यामध्ये युनिसॉक T310 काहीतरी प्रोसेसर आहे. आणि तेवढंच नाही, जो विकत घेतला ना मी, तेव्हा तुम्हाला बॉक्स दाखवतो. हा बघा, हा ह्याचा बॉक्स आहे. अनबॉक्सिंग जर का करायचं झालं तर तुम्हाला काय काय मिळतं बॉक्स मध्ये हे सुद्धा तुम्हाला कळेल. सिम कार्ड टूल येतं, वाईप्स येतात, हो स्क्रीन क्लीन करायला, अहो स्क्रॅच गार्ड सुद्धा येतं, ते सुद्धा प्रॉपर टेम्पर्ड. हे बघा, एवढं जाड, ओ माय गॉड. ओके, केस येते, बरं केस झालं, स्क्रॅच गार्ड झालं, वाईप्स झाले, अजून काय? बरं, USB टाईप A to टाईप C चार्जिंग केबल येते. एक सरप्राइजिंग गोष्ट दाखवणार आहे तुम्हाला, थांबा. त्यानंतर एम हॉर्सचा चार्जर येतो, हा माझ्या हिशोबाने 15 किंवा 20 वॉटचा असेल. आणि थांबा जरा, बॉक्सच्या आत तुम्हाला हे सुद्धा मिळतं, लिटरली TWS सुद्धा मिळतात तुम्हाला. म्हणजे 200 दिरहम्स कन्वर्ट केलं तर 4,800 5,000 मध्ये या सगळ्या गोष्टी या बॉक्सच्या आतमध्ये तुम्हाला मिळतात. पण तरी सुद्धा या सगळ्या मिळाल्या तरी हे जे आहेत ना, हे बेसिकली सब स्टँडर्ड प्रोडक्ट आहे. म्हणजे कुणाला तरी फक्त दाखवायचंय, शो करायचा आहे, जसं आत्ता प्रतीक करत होता. हे करायचंय ना, त्यांनीच घ्यावा, कारण की याच्यामध्ये परफॉर्मन्स तुम्हाला व्यवस्थित मिळणार नाही. ऑब्व्हियसली 4G आहे, 5G तर नाहीच आहे, 4G आहे. बॉक्सवरती ना 12 GB रॅम लिहिली आहे, पण ती कसं 6+6 असं 6 GB व्हर्च्युअल रॅम आहे. ती सुद्धा 6 GB रॅम खरीच आहे की नाही माहित नाही. म्हणजे हा जो डिस्प्ले आहे ना, साईज सेम आहे, पण TFT डिस्प्ले आहे, 60 हर्ट्जचा TFT डिस्प्ले. बरं, कॅमेरा बद्दल बोलायचं झालं ना, मागं 3 कॅमेरा कसं एकदम ह्याच्यासारखे सेम दिसतात, पण एकच कॅमेरा आहे, तो सुद्धा 32 मेगापिक्सेलचा. पुढं 16 मेगापिक्सेलचा आहे. आणि फोटो आगा म्हणजे तुम्ही काढल्यानंतर असं म्हणाल की हे काय फोटो आहेत का? हे बघा, आत्ता मी एक आदित्यचा फोटो काढला, बघा इतका घाण की चेहरा त्याचा दिसतच नाहीये. म्हणजे 5,000 मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे लिटरली. पण कॅमेरामध्ये एक गोष्ट आहे, कॅमेरा शटर बटन सुद्धा आहे, आणि हो त्यांनी कॅमेरा चालू सुद्धा होतो, बघा. दिस क्रेझी. म्हणजे हे चायनाची लोक काय काय करतील ना, खरंच काही सांगता येत नाही. लुक ॲट दिस. म्हणजे फोन कसाही असला तरी एक दाद द्यायला पाहिजे की ह्यांना कॉपी करायला परफेक्ट जमतं बरं का चायनीज लोकांना, दॅट इज फॉर शुअर. OS हो तुम्हाला वाटतंय iOS आहे, पण iOS नाहीये. अँड्रॉइड 14 वरती येतं, अपडेट्स वगैरे काही नाही मिळणार. म्हणजे फक्त तुम्हाला दाखवायचं असेल ना. आणि अजून एक गोष्ट, इथं एम हॉर्सचं ब्रँडिंग आहे, आम्ही प्रयत्न केला ते काढण्याचं, काढू शकलो नाही. आम्ही स्पिरिट वगैरे लावलेलं, ते काय काढू शकलो नाही, पण लोकांना कळेल बरं का. त्यामुळे इथं काहीतरी स्टिकर वगैरे लावा किंवा केस लावा, बस. नाही, घेऊच नका त्यापेक्षा असले फोन्स, ते महत्वाचं आहे. डोंट बाय सच फोन्स. हे फक्त आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हा फोन घेतलेला होता, पण बाकी काही कारण नाही त्याचं. माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला, हे शो ऑफच्या नादात असले फोन घेणं अजिबात बंद करा, करू नका. कॉम्प्रोमाइज होईल तुमचा डेटा, तुम्हाला कॅमेरा चांगला मिळणार नाही अजिबात. त्यापेक्षा ना 10,000चा 8-10,000चा चांगला अँड्रॉइड फोन जो नॉर्मल असतो ना, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. हे फोन्स, असे फोन्स घेण्याच्या ऐवजी. म्हणजे फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला करायचं असेल तर करा, पण प्लीज हे वापरू नका. नाही तर तरीही करू नका. कशाला दाखवायचंय कुणाला? तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जे गॅजेट्स घ्यायचे नाहीत अशावरती मी व्हिडिओ करायला चालू करू का? एक सिरीजच करतो की हे घेऊ नका, जसा हाय. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.